मार्केटमध्ये आपण जातो, बाजारामध्ये जातो किंवा इतर ठिकाणी गाड्यावरती पाणीपुरी खायला जातो. आज तुम्ही शाळेत पाणीपुरी खाल्ली ना. मी तर म्हणले ना, नात करते काय परत यायलाच लागते. अशाच स्वरूपात बोलले. आपण चला पाहूया या विद्यार्थी मुलांनी कसल्या प्रकारचे पदार्थ या ठिकाणी खाऊ गल्लीच्या बाजारामध्ये आणलेले आहेत. तर थोडक्यामध्ये आपण ह्या खाऊ गल्लीचा आढावा घेणार आहोत. दौंड तालुक्यातील मौजे भरतगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी खाऊ गल्ली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक असतील, शिक्षक असतील, तसेच ग्रामपंचायतचे सरपंच सदस्य या सर्व ग्रामस्थांनी या मुलांना उत्सुकतापणे खाऊ गल्ली बाजार भरवण्याचं प्रेरणा दिली आणि यांच्या प्रेरणेने विद्यार्थी मुलांनी भरतगाव जिल्हा परिषद शाळेमध्ये अतिशय उत्कृष्ट अशी खाऊ गल्ली आळी तयार करून सर्व ग्रामस्थांना विविध प्रकारचे पदार्थ विकत देऊन त्यांनी आज खाऊ गल्लीचा आनंद घेतलेला आहे. मुलं नेहमी दुकानात जाऊन घेत असतात, परंतु आज आपण त्यांच्याकडून विक्री आणि त्या मुलांना व्यवहाराचं ज्ञान कळालं. आपण मुलांना कशा प्रकारची चालना दिली याबाबत थोडक्यात खुलासा करावा. हा जो उपक्रम आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरतगाव यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने आयोजित केला. यामध्ये बाल आनंद मेळावा, यामध्ये विद्यार्थ्यांना स्वतः एखादं छोटंसं दुकान कशा प्रकारे आपण घातलं पाहिजे आणि आपल्याच गावातल्या लोकांना आपण स्वतः बनवलेला माल कशा प्रकारे विकला पाहिजे याचं चांगलं ज्ञान, व्यवहार ज्ञान मिळावा. त्याच्यातून त्यांना थोडंसं नफा तोटा याचं गणित त्यांना साध्य व्हावं आणि पुढच्या व्यवहारात ते हेच भावी पिढीतले चांगले उद्योगपती घडावेत ही अपेक्षा ठेवून आम्ही शाळेने हा उपक्रम आपल्या गावामध्ये आयोजित केला. उत्कृष्ट प्रकारे ग्रामस्थांनी पण आम्हाला याला सहभाग दिला. मोठ्या प्रमाणावर खरेदी केली. एका विद्यार्थ्याचा 500 ते 1000 रुपयाचा या ठिकाणी बिझनेस झालेला आहे. उद्या आम्हाला ॲक्च्युली आकडे कळतील की प्रत्येक विद्यार्थ्यांनी किती आपल्या या ठिकाणी बिझनेस करून या ठिकाणी चांगल्या प्रकारचा माल या ठिकाणी विकलेला आहे. पुढच्या वर्षी याच्यापेक्षाही मोठा प्रतिसाद आम्हाला लाभेल अशी आम्ही अपेक्षा. भरतगाव या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी खाऊ गल्ली हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. या ठिकाणी बऱ्याचशा पालकांनी आणि ग्रामस्थांनी या खाऊ गल्लीचा स्वाद घेतलेला आहे. विविध प्रकारच्या या ठिकाणी वस्तू, पुरी भाजी असेल, भेळ असेल, मिसळ असेल, त्याचप्रमाणे वडापाव असेल, अशा अनेक प्रकारच्या खाऊ गल्ली या दुकानामध्ये नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन खरेदी करून इथल्या खाऊ गल्लीचा स्वाद घेतलेला आहे. रामकृष्ण हरी. काय घेतलंय सर तुम्ही? बर कसा वाटतोय? स्वाद कसा आहे? खूप छान आहे. सामान्य ज्ञान जे दैनंदिन व्यवहार चालतात ते व्यवहार त्यांना कळण्यासाठी त्याचा उपयोग चांगल्या प्रकारे होईल असं वाटतं. स्टॉलवरती मोठी गर्दी झालेली आहे आणि या पाणीपुरीला जास्ती मागणी होते की काय असं दिसून येत आहे. अतिशय सुंदर अशी क्वालिटीची पाणीपुरी बनवलेली आहे. मनमुराद ग्रामस्थ म्हणून मोठ्या आनंदाने घेतोय. धन्यवाद. पाणीपुरीला गिराईक आवरे ना. कितीला आहे पाणीपुरी? 20 रुपयाला. दौंड तालुक्यातील मौजे भरतगाव, तालुका दौंड, जिल्हा पुणे या ठिकाणी जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून विद्यार्थी मुलांनी खाऊ गल्ली हा बाजार भरवलेला आहे. भरतगाव या ग्रामीण भागामध्ये असणारे सर्व विद्यार्थी आहेत आणि यांनी जिल्हा परिषद शाळेच्या प्रांगणामध्ये खाऊ गल्ली उभारलेली आहे आणि या खाऊ गल्लीला आस्वाद घेण्यासाठी भरतगाव ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने गर्दी केलेली आहे. हा शेतकऱ्यांचा माल. कोथिंबीर कितीला आहे? 10ला 3 येतोय. वा 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 वा. काय आणलंय विकायला? भेळ आणि लाडू. कितीला आहे भेळ? काय आहे तुमच्याकडे? वडापाव कितीला? 20ला. आज या मुलांनी जे खाऊ आणले होते किंवा ज्या खाऊ गल्लीमध्ये जे पदार्थ होते
तर साधारणपणे आपल्या भागामध्ये आपण पोहे वगैरे आयटम नेहमीच खात असतो, पण विद्यार्थ्यांना समोसे, कचोरी असेल, वडापाव असेल, हे पदार्थ, पाणीपुरी हे पदार्थ खायला कमी मिळतात. तर हे पदार्थ ज्या विद्यार्थ्यांनी आणले होते त्यांना अगदी छान मोठा प्रतिसाद या ठिकाणी मिळालेला आहे. आणि त्याचबरोबर हा माल विकत असताना मुलांना आम्ही थोडं हायजीन म्हणजे आरोग्यदायक सवयींचं पण थोडंसं ज्ञान दिलेलं आहे की माल वाटत असताना तुम्ही हातात हँड ग्लोव्ज घातले पाहिजे. वाटत असताना तो खाऊन झाल्यानंतर जवळच डस्टबिन ठेवलं होतं प्रत्येक विद्यार्थ्याजवळ, त्याच्यामध्ये तुम्ही ते कचरा टाकला पाहिजे. म्हणजे स्वच्छता, आरोग्य या गोष्टी सुद्धा या आजच्या खाऊ गल्लीतून साध्य झालेल्या आहेत. तुम्ही पालक म्हणून आज तुमच्या मुलांनी जे दुकान केलंय, एक प्रकारचा एक स्टॉल उभारलाय आणि त्या स्टॉलवरती तुमचा मुलगा किंवा मुलगी असेल ते आज आपल्याकडे विक्री करते, याबद्दल काय वाटतंय तुम्हाला? खूप आनंद झाला. त्यांची विक्री पण जेवढी त्यांनी आणली संपून परत पण पुरे घेऊन आज जर पाहिलं तर आपण सरासरी लहान मुलांना घेऊन खाऊ गल्लीच्या दुकानात जातो, स्टॉलवर जातो, त्यांना जे आवडेल ते घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु आज आपलाच मुलगा स्टॉलवरती उभा राहून या विविध प्रकारचे वस्तू विक्री करतोय. ह्याचा आनंद आता पाहिलं बऱ्याचशा पालकांनी आनंदाने त्यांच्याकडून त्या वस्तू विकत घेतल्यात आणि स्वतः त्याची चव घेतली. अतिशय उत्कृष्ट पदार्थ असे बनवलेले आहेत. आज भरतगावचे सरपंच आहेत, खाऊ गल्ली उभारण्यात आलेली आहे. या खाऊ गल्लीच्या माध्यमातून आपली काय प्रतिक्रिया आहे? आज जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भरतगाव येथे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली लहान मुलांनी खाऊ गल्ली हा उपक्रम राबविला होता. त्यामध्ये त्यांनी पाणीपुरी, वडापाव, कचोरी, समोसे, लाडू हे वगैरे बरेच पदार्थ बनवून आणले होते घरून. आणि जे पालक इथे खरेदी करायला आले होते त्या पालकांनी सुद्धा आपल्या मुलांचं न घेता इतर मुलांचा खरेदी विक्री जास्त व्हावी यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला आहे. आणि याबद्दल मी आमच्या या शाळेचे मुख्याध्यापक कुंजीर सर असतील किंवा मॅडम असतील, चौधरी मॅडम, कुंजीर मॅडम किंवा सर्व शिक्षकांचे मी आभार मानते. कारण यातून आमच्या मुलांना आर्थिक ज्ञान कसं मिळेल यासाठी त्यांनी प्रयत्न केला आहे. आणि इथून पुढेही मला असं वाटतं की हा उपक्रम दरवर्षीच राहावं आणि त्यासाठी आमचं ग्रामस्थांचं किंवा ग्रामपंचायतीचं, पालकांचं, सर्वांचं सहकार्य त्यांना लाभेल असे मी त्यांना सांगते. एक पालक म्हणून आपली कसं वाटतंय तुम्हाला या खाऊ गल्लीकडे पाहून? ही सर्व शेतकऱ्याची मुलं आहेत, सगळे शेतकरी म्हणजे सगळे पिकवणारा वर्ग आहे. परंतु आम्ही आज उद्याचे भविष्यातले उद्योजक पाहत आहोत यांच्यात की उद्या पिकवणारे नसणारे विकणारे उद्योजक निर्माण व्हावे. सर काय सांगाल तुम्ही? शाळेतील हा पहिलाच उपक्रम आहे. अतिशय छान प्रकारे आम्ही साजरा केला. खाऊ गल्ली असेल किंवा तरकारी विषय असेल, भाजीपाला विक्री छान मुलांनी विक्री केली. त्याच्यातून छानपैकी त्यांनी पैसे कमवले. याहीपेक्षा ह्या वर्षापेक्षा पुढील वर्षी अतिशय चांगल्या प्रकारे आम्ही नियोजन करून हा उपक्रम चांगल्या प्रकारे सादर केला. काय सांगाल तुम्ही? शाळेने अतिशय चांगला आणि उत्कृष्ट असा उपक्रम निर्माण केला. शाळेतल्या मुलांनी जवळजवळ गोळी, बिस्किट, वडापाव, सांबर, इडली सांबर भरपूर असे पदार्थ आणले होते. पालेभाज्यांमध्ये भरपूर प्रकार होते. पालक, भेंडी, कांदा, लिंबू, मिरची सगळ्या प्रकारचे वस्तू त्यांनी विकायला आणल्या होत्या. आणि जवळजवळ काल शुक्रवार असल्यामुळं काल बाजारला जाणं नाही झालं, पण घरची खरेदी जवळजवळ 800 ते 900 रुपयाची इथून बाजारातून करून तुम्ही मगाशी पाणीपुरी खात होता. पाणीपुरी खात असताना मी तुम्हाला पाहिले, काय टेस्ट वाटली तुम्हाला त्या? अतिशय सुंदर आणि खूप छान क्वालिटीची पाणीपुरी बनवलेली होती. आज खाऊ गल्लीचा बाजार या जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या माध्यमातून शिक्षकांनी मुलांना प्रेरणा देऊन भरवला. त्याबद्दल मी सरपंच यांना एक विनंती करतो की जशा प्रकारे खाऊ गल्लीचा बाजार भरवलाय त्याचप्रमाणे आठवडे तरकारी बाजार, ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांनी पिकवलेली प्रत्येक वस्तू, कांदा, मिरची, टमाटे असे काही भाज्या असतील त्या भाज्या बाजारामध्ये आपण आठवडे बाजार घेत असतो. आणि ते घेत असताना त्याची घेवाणदेवाण, व्यावहारिक ज्ञान हे मुलांना सुद्धा व्हावं या दृष्टिकोनातून काही पुढल्या काळामध्ये एक तरकारी आठवडे बाजार आपण भरवावा अशी ग्रामस्थांकडून विनंती करण्यात येत आहे. भरतगाव प्राथमिक शाळेच्या माध्यमातून हा खाऊ गल्ली उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आलेला आहे. आणि या खाऊ गल्लीला भरतगाव पंचक्रोशीतील नागरिकांनी मोठ्या संख्येने प्रतिसाद देऊन इथं अक्षरशः पैसे खर्च करून यांनी खाऊ गल्लीमध्ये
असणारे सगळे विविध प्रकारचे पदार्थ विकत घेऊन स्वाद घेतलेला आहे. मुलांना भावी उद्योजक म्हणून हे सर्व ग्रामीण भागातले नागरिक पाहत आहेत. गडमदर भरतगाव या ठिकाणी विद्यार्थी मुलांनी खाऊगल्लीचा कार्यक्रम केलेला आहे आणि या खाऊगल्लीमध्ये वडापाव आहेत, पाणीपुरी आहे, मिसळपाव आहे, अशा प्रकारचे अनेक खाऊगल्लीचे दुकानं या मुलांनी या ठिकाणी उभारलेली आहे. पुढं तुम्ही काय आणलंय? काय आहे तुमच्याकडे? पोहे. कितीला प्लेट आहे? 20 रुपयाला. इडली सांबर, समोसाचं स्टॉल लावलेला आहे. कितीला आहे पाणीपुरी? 20 रुपयाला एक. पाणीपुरी मध्ये काय काय आहे? चिंच पाणी आहे का? पाणीपुरी. पुलाव दाखवा. न्यानो तुझ्याकडे पुलाव आहे का शिल्लक? भरतगाव प्राथमिक शाळेमध्ये खाऊगल्लीचा कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि विद्यार्थी मुलांनी या ठिकाणी विविध प्रकारचे खाऊगल्ली दुकान या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत. या स्टॉलमध्ये ग्रामीण भागातील सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदवलेला आहे. काय केलंय? ओके ओके. कॉफी संपली का? ओके ओके. चांगला धंदा केलाय मग आजला का? या ठिकाणी पाणी कितीला आहे? पाण्याची बाटली 10 रुपयाला. आणि काय आहे? पोहे कितीला? 10 रुपयाला. किती विकले आतापर्यंत? पाण्याच्या बाटल्या 2 बॉक्स गेले. वा वा वा, छान मग धंदा केलाय. ए काय आहे तुझ्याकडे? काय आहे विकायला? मैसूर पाक, वडा. ए केवढ्याला आहे समोसा? 10 रुपयाला आहे. ए कॉफी कितीला आहे? संपली? कायला का? आम्हाला प्यायची होती ना. आणलं होतं कॉफीला 1.5 लिटर. संपलं का? किती पैसे झाले? बर बर. बँकेत टाकायचे का डायरेक्ट पैसे? ऑनलाईन टाकायचे? ऑनलाईन सोडले का पैसे? वा वा वा. काय खाताय? काय चांगला आयटम आहे या बाजारामध्ये? काय आहे चांगलं? काय आवडलं तुम्हाला? पॅटीज आवडलं. मॅडम आणि सर्व ग्रामस्थांचे परत एकदा शाळेच्या वतीने मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आज आधार न्यूज दौंड प्रतिनिधी अनिल गायकवाड. तुम्ही आज आल्याबद्दल तुमचे पण आभार.